Hello, welcome to Vidya Guru Academy. So this is very special initiative or special announcement ज्याच्यामध्ये आपण हा एक खूप आपला इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह आहे मित्रांनो, त्याबद्दल डिस्कस करूयात. खूप जणांच्या आता यू-पी-एस-सीची एक्झाम झालेली आहे, एम-पी-एस-सीची पण झालेली आहे. दोन्ही आन्सर कीज पण आलेल्या आहेत आणि काही स्टुडंट्सचं की माझं बाउंडरीवर आहे, माझं होईल का नाही सांगता येत नाही आणि काही स्टुडंट्सचं शुअर शॉट ज्यांचं आहे, की हां, ठीक आहे होईल आणि ज्यांचं होणार आहे, दे आर इन अ प्रोसेस की बाबा हां, आम्ही आता मेन्स आमचं सुरू केलेलं आहे. पण मित्रांनो, जे स्टुडंट्स एक डिलेमामध्ये असतात, बॉर्डरवर असतात, पण नेक्स्ट अटेम्प्ट मला फुल फ्लेज परत चांगलं प्रिपेअर करायला आहे और करायला पाहिजे असं ज्यांचं वाटतं. तर त्यांनी मित्रांनो आत्तापासून थोडंसं मेन्स करणं गरजेचं आहे. आता ह्या मेन्समध्ये पण कसं केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या आपण आपण बोलू. पण एक जनरल की हो, मला एक चांगला अटेम्प्ट प्रिपेअर करायचा आहे. असं नको की मी नेक्स्ट टाईम जर प्रिलिम पास झालो, तर असं नको की हां, आता मी फक्त मेन्सला प्रिलिम पास झालो, पण मेन्सला मी तेवढं इनपुट्स दिलेले नाहीयेत और फक्त नोट्स बनवल्या पण आन्सर रायटिंग नाही केली. आन्सर रायटिंग केली पण माझ्या स्वतःच्या नोट्स नाही. असे जे वेगवेगळे इश्यूज असतात कारण का मित्रांनो मेन्स तसं बघितलं तर सगळ्यात मेक और ब्रेक आहे. प्रिलिम्स इज जस्ट अ क्वालिफायिंग एक्झाम जी डिफिकल्ट आहे, बट ऑब्व्हियस आहे. पण टुडे इज नॉट द टाईम की तुम्ही प्रिलिम्सबद्दल खूप अभ्यास केला पाहिजे. त्याच्याबद्दल आता खूप जास्त विचार केला पाहिजे. रादर तुम्ही मेन्स किती चांगलं कराल, दॅट विल डिटरमाइन की तुम्ही नेक्स्ट टाईम जर प्रिलिम्स क्वालिफाय झाला, तर फायनल लिस्टमध्ये येऊ शकता का? आणि यासाठीच मित्रांनो जी-एस असेल किंवा इन जनरल ऑप्शनल पण असेल, तुमचा एक व्यवस्थित प्लॅन झाला पाहिजे. तुम्ही जे करताय एका स्ट्रक्चर्ड मॅनरमध्ये तुम्ही हे केलं पाहिजे आणि नाही झालं प्रिलिम्स तरी काही इश्यू नाही. पण नेक्स्ट टाईम कसं आपल्याला बेटर करता येईल, यासाठी मित्रांनो प्रारंभ नावाचा इनिशिएटिव्ह आहे. इथे तुम्हाला दिसेल पण. सो प्रारंभ इनिशिएटिव्ह मित्रांनो हा कोणत्या स्टुडंटसाठी आहे? मी जस्ट एक लिहितो. सो धिस इनिशिएटिव्ह इज फॉर यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सी हे जे 2 आहेत. पण कोणत्या वर्षासाठी? जे 2027 साठी ॲस्पायर करताय, की नाही माझं मेन झालं पाहिजे, आन्सर रायटिंग आणि सगळ्या फीचर्सबद्दल आपण जनरली डिस्कस करू. त्याच्याबद्दल इश्यू नाही. पण येस, धिस इनिशिएटिव्ह इज फॉर those students who are aspiring to give 2027's attempt with more rigorous preparation. इथे तुम्हाला दिसेलच मित्रांनो, बॅचमध्ये खाली इथे लिहिलेलं पण धिस इज द फेज 1. 15th जूनपासून चालू होणार आहे ही बॅच. आता ह्याच्याबद्दल काय आहे, सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू. पण ही बॅच जे ह्याचे हेड आहेत किंवा ज्यांच्या गाईडन्समध्ये तुमचं हे सगळं होणार आहे. सो लेट मी जस्ट इंट्रोड्यूस देम ओन्ली सो दॅट तुम्हाला कळेल की कोण आहे. आता मित्रांनो, तुम्हाला बघाल तर सौरभ विल बी द मेन कोर्स हेड ऑफ धिस इनिशिएटिव्ह. प्लॅनिंग असेल, मुलांबद्दल त्यांचे डाउट सॉल्व्हिंग सेशन आहे. सौरभ हिमसेल्फ गिवन यू-पी-एस-सी इंटरव्ह्यू. सौरभला सोबत मित्रांनो वैभवी पण असेल, तुमचे पेपर इव्हॅल्युएशन असेल किंवा काही सब्जेक्ट्समध्ये पण जर असेल, तर तिथे नक्की त्याला हेल्प पण करेल. आणि आता हे स्टुडंट्स यू-पी-एस-सी इंटरव्ह्यू दिलेले आहेत. असेही मी हे स्टार्टिंगला का सांगतोय? कारण का इट इज नॉट जस्ट की बाबा आलं कोण पण आहे आणि एक इनिशिएटिव्ह स्टार्ट केलेला आहे. इट इज व्हेरी इम्पोर्टंट यू टू नो ऑल्सो की कोणाच्या गाईडन्समध्ये तुम्ही राहणार आहे, कोणाच्या मेंटरशिपमध्ये तुम्ही राहणार आहे आणि त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे. त्यांचे ऑप्शनल्स वेगवेगळे आहेत, त्यांचा स्कोर आहे आणि मित्रांनो मुद्दामून स्कोर पण लिहिलेले आहेत दोघांचे. तो तुम्हाला एक आयडिया असू द्या. 1-2 मेन्समध्येच मित्रांनो हा स्कोर आणलेला आहे जी-एसमध्ये. आता आपल्याकडे पण आहे थोडंसं ऑप्शनल पण इग्नोर केला जातो. पण हे मग ऑप्शनलसाठी पण काय करायला पाहिजे? त्यांच्यातले जे वेगवेगळे इनपुट्स आहेत, ह्याचा नक्की तुम्हाला खूप फायदा होईल आणि जनरली त्यांचा पण मित्रांनो आहे, की बाबा नाही मुलांनी प्रिलिम्स नाही झालं, म्हणजे दोघांनी मित्रांनो जेव्हा मी प्रिलिम्स क्लिअर केली, इंटरव्ह्यूला अपीअर झालेले आहेत. वैभवी पण 2दा इंटरव्ह्यूला अपीअर झालेली आहे. आता त्याच्यातनं त्याचं की ठीक आहे प्रिलिम्स नाही होत आहे. वैभवीचा मित्रांनो फर्स्ट अटेम्प्ट आणि फर्स्ट अटेम्प्ट असं नाही. प्रिलिम्स झालेली, नाही क्वालिफाय झाली 1, 2, 3 पण जेव्हा झाली, मग मित्रांनो इंटरव्ह्यूला अपीअर झालेली आहे आणि त्याचाही फायदा आहे भरपूर. काही मार्क्सने ऑप्शनल आणि हे हे गोष्टी ते पण डिस्कस करतील. पण मला असं वाटतं, की जनरली जर तुम्ही मेन्स नीट अभ्यास केला, मेन्ससाठी जर व्यवस्थित प्रिपेअर राहिला, तर तुम्ही ह्या स्टेजला चांगल्या प्रकारे डील करू शकता, टॅकल करू शकता आणि बॅचबद्दल अजून पण इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायला सौरभ पण आहे. सौरभला पण मी एकदा सांगेल, की काय-काय फीचर्स आहेत ते एक्सप्लेन कर. मी एंडला पण तुम्हाला किंवा आत्ताही सांगेल मित्रांनो, धिस बॅच इज फॉर दोज स्टुडंट. यू-पी-एस-सीने हे खरंच क्लिअर केलेलं आहे, की धिस एक्झाम इज फॉर व्हेरी, व्हेरी कमिटेड अँड काइंड ऑफ हार्ड वर्किंग स्टुडंट, रिलेंटलेस हार्ड वर्किंग स्टुडंट. 24thला मित्रांनो एक्झाम झालेली आहे. त्याच्यानंतर एम-पी-एस-सी पण झालेली आहे. दोन्ही एक्झाम्स आहेत. दोघांच्या कीज आलेल्या आहेत. आता इथून त्यांना डायरेक्ट क्लिअर केलेलं आहे, की बाबा एम-पी-एस-सीने पण मित्रांनो पॅटर्न त्यांचा प्रिलिम्सचा चेंज केला. सोपी राहिली नाही, की काही करा होईल. यू-पी-एस-सी तर फारच वेगळ्या टँजंटवर त्यांनी त्यांचा पेपर नेलेला आहे.
पण ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, प्रिलिम्स होईल, नाही होईल हे डिफिकल्ट असतं. पण तुमच्या मेन्सचे आन्सर्स बघून मित्रांनो आधी सांगू शकतो, की बाबा हां, ह्याचं मेन्स होणार आहे का नाही होणार आहे. मला एक किस्सा आठवतो मित्रांनो, जेव्हा आम्ही जस्ट प्रिपरेशन किंवा ह्या स्टेजमध्ये होतो, तर एक ब्लॉग असायचा ज्याच्यामध्ये ओपन स्टुडंट होते तेव्हा कोचिंग वगैरे एवढं नव्हतं. एक ऑनलाईन ब्लॉग होता. त्याच्यावर मित्रांनो वेगवेगळे स्टुडंट आपले आन्सर्स म्हणजे अपलोड करायचे. त्यावेळेस मित्रांनो एका स्टुडंटचा त्याचा सुपरमॅन म्हणून अकाउंटचं नाव होतं आणि ही यूज्ड टू पोस्ट हिज आन्सर. त्याच्यावर कमेंट्स यायच्या, "भाई जर एवढं चांगलं तू लिहितो, तू रँक 1च येशील असं वाटतंय, पण तू येत." आणि जेव्हा ॲक्चुअलमध्ये आला, सो 2013चा रँक AR1 गौरव अग्रवाल ह्यांचं ते आहे, की त्यांनी जेव्हा ते की बाबा हां, हे कळतं, की भाई हा खरंच निघणार आहे का नाही निघणार आहे. मेन्स इज दॅट काइंड ऑफ एक्झाम. कारण का तिथे तुमचं आन्सर समोर असतं. तुमची डेप्थ दिसते, अप्रोच दिसतो, कंटेंट दिसतो, एक्झाम्पलचं रिलेव्हन्स दिसतं, करंट न्यूजपेपरची अंडरस्टँडिंग दिसते. पण हे सगळं मित्रांनो ओव्हरनाईट प्रिपेअर नाही होत. सो हे गोष्टी जर तुम्हाला करायच्या आहे, द फेज 1 इज गोइंग टू स्टार्ट फ्रॉम 15th जून. मला असं वाटतं जर तुम्ही ही केली, तर फेज 2 बद्दल पण आपण नंतर हे बोलू. पण धिस इज व्हेरी इम्पोर्टंट फेज आणि मला असं वाटतं एकदा सौरभ जर असेल तर त्यांना सिलेबस आणि काय आहे ते आपण एक्सप्लेन करूया. सो येस, दादा जसं एक्सप्लेन करत होता प्रारंभ अँड मेन्स राईट. सो मी सौरभ सहारे. ओके. सो रिसेंटली मी एक कोट वाचला होता दॅट क्लॉक. नाव व्हाय दिस इज कोट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय होप तुम्हाला दिसत असेल दॅट कंपास वॉज इन्व्हेंटेड बिफोर दी क्लॉक और वॉच लेट्स से राईट. सो कंपास व्हॉट इट शोज डायरेक्शन राईट. आणि क्लॉकला जर आपण सिम्बलाइज केलं तर क्लॉक काय शो करते? टाईम. नाव जर तुम्ही बघितलं तर कोर्टमध्ये काय सांगितलंय दॅट कंपास वॉज इन्व्हेंटेड बिफोर म्हणजे काय की कंपास हा क्लॉकच्या आधी इन्व्हेंट केला होता. तर नाव व्हाय आय एम एम्फसायझिंग की बाबा हा कोट मी मला का बरं आठवला और लेट्स से का बरं इथे सांगतोय? बिकॉज यूपीएससी जर्नीमध्ये काय होतं दॅट आपण खूप रश करत असतो की शॉर्टकट्स आपण शोधत असतो की कमी वेळामध्ये कसं होईल राईट. त्याच्यामध्ये आपण काय करतो की मग शॉर्टकट जे 20 पेजेस राईट 30 पेजेसचे जे नोट्स भेटतील ते आपण रेफर करतो. बट अगेन ते कधी पसतं मी असं म्हणत नाही की हे रॉंग अप्रोच आहे राईट. हा अप्रोच कधी राईट आहे की जेव्हा तुमचं फ्री झालंय, तुमच्याकडे एखादी सब्जेक्टसाठी बाबा मटेरियल अवेलेबल नाहीये राईट. सो तुम्ही काय कराल? तुम्हाला टाईम कमी आहे. हार्डली 60 टू 30 डेज असतात सॉरी 60 टू 70 डेज असतात राईट. त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्स करायचे जीएस 1, 2, 3, 4 युअर ऑप्शनल, ऑप्शनलचे 2 पेपर देन एसे. त्या याच्यामध्ये जर एखादी सब्जेक्ट आपल्याकडे नसेल, तेव्हा हा अप्रोच राईट आहे राईट. बट अगेन आपल्याकडे जर आपण बघितलं 15 जून, सो हाल्फ मंथ ऑफ जून राईट. आणि हा चालणार आहे आपला ऑक्टोबर एंडपर्यंत. अगेन टाईम टेबल मी समोर एक्सप्लेन करतो. एक जस्ट ओव्हरव्ह्यू. ऑक्टोबर एंडिंगपर्यंत चालणार आहे म्हणजे आपल्याकडे बराच वेळ आहे, राइट? सो अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं, की आपल्याला डायरेक्शन आपली खूप महत्त्वाची आहे, राइट? डायरेक्शन इज व्हेरी इम्पोर्टंट. जर तुम्ही एक्झाम्पल करा, जर तुमची डायरेक्शन चुकीची असेल आणि जर तुम्ही 100च्या स्पीडने जरी धावत असाल, बट अगेन तुम्ही रॉंग साइडला जाताय. त्या स्पीडला काही अर्थ नाहीये. बट जर तुमची डायरेक्शन बरोबर असेल आणि जर तुम्ही 10च्या स्पीडने जरी जात असाल, देन ती 10ची स्पीड, ती डायरेक्शन खूप मॅटर करते. सो अगेन आय एम सेयिंग द एम ऑफ द this project is or let's say this initiative is की providing you गाईडन्स. आणि गाईडन्स फक्त बाबा असं कर तसं कर नाही, एकदम टाइम स्पेसिफिक जे युपीएससीला लागतं. ऑर लेट्स से आता मी तुम्हाला की इनफॅक्ट हे चांगलं झालं की युपीएससी आणि एमपीएससी दोघांना जे लागतं ते वाय आणि मेन्स. अगेन तुम्हाला पण माहिती आहे की रिसेंटली म्हणजे मागच्या वर्षीपासून एमपीएससीचा पण पॅटर्न चेंज झालाय. आता मेन्समध्ये यांना पण आन्सर रायटिंग आली आहे. अगेन जर तुम्ही सिलेबस बघितला, सेम सिलेबस आहे मेन्सचा. फक्त एक वर्ड ॲड होतो दॅट इज महाराष्ट्र. की तुम्हाला थोडं महाराष्ट्र स्पेसिफिक मेन्स करायचं आहे, राइट? सो आय होप यू आर क्लिअर की बाबा नक्की काय आहे. नाव आता मी त्याचे फीचर्स काय आहे त्याचे एक्सप्लेन करतो. व्हॉट एक्झॅक्टली द टाइमलाईन इज की बाबा कसं प्रोसीड होईल, राइट? नाव
व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्स. ओके. सो फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज कंप्लीट नोट मेकिंग. आता नोट मेकिंग म्हणजे काय? आणि याच्यासोबत आणखी एक डाऊट होता, की बाबा टीचिंग होईल का? मला खूप मुलांची म्हणजे जेव्हा मी अनाउन्स केलं होतं, आम्ही जेव्हा आमचे जे स्टुडंट्स आहेत, जे माझे किंवा सोबतचे मित्र आहेत, त्यांनी जेव्हा विचारलं होतं, की व्हॉट एक्झॅक्टली टीचिंग राहील का? बट अगेन आय वुड से, की याच्यामध्ये टीचिंग इन्व्हॉल्व नाही आहे. अगेन दॅट इज पार्शियली इनकरेक्ट. व्हाय? कारण टीचिंगमध्ये मेन्स अप्रोच, की बाबा फॉर एक्झाम्पल हा जो सेकंड पॉइंट आहे, व्हॉट करंट अफेअर्स, याच्यामध्ये टीचिंग इन्व्हॉल्व आहे, की एक्झॅक्टली तुम्ही जे करंटचे करता राइट, की तुमच्या मेन्समध्ये करंटचं कसं तुम्ही इन्क्लुजन करू शकता अलॉंग विथ द बेसिक्स राइट. सो जेव्हा करंटचं आपण घेऊ त्याच्यामध्ये टीचिंग इन्व्हॉल्व राहील राइट. म्हणजे काय की तुमचे सेशन्स होतील, त्या सेशन्समध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही हे जे करंटचा टॉपिक आहे त्याला मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने कसं बसवायचं राइट. नोट मेकिंग म्हणजे काय? अगेन सिलेबस राइट. देन सिलेबसच्या प्रत्येक कीवर्डवर वी आर गोइंग टू मेक नोट्स राइट. ईच अँड एव्हरी वर्ड जो कीवर्ड आहे सिलेबसमध्ये मेन्शन त्या प्रत्येक गोष्टीकडे आपल्याकडे नोट असेल. नाव वाय नोट मेकिंग इज इम्पॉर्टंट. ऑब्व्हियसली ना, जर मार्केटमध्ये क्वेश्चन आला पाहिजे, असे क्वेश्चन्स मला वाटतं आले पाहिजे, की बाबा आम्ही कशाला नोट्स काढू? मार्केटमध्ये एवढे नोट्स अवेलेबल आहे. व्हाय शुड की आम्ही का बरं एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायचे? व्हाय? बिकॉज सी, जेव्हा तुमची प्रिलिम्स होईल राइट, तुमच्याकडे हार्डली जर तुम्ही आता पण काउंट केलं तर हार्डली किती 70-80 डेज ऑड डेज असतात. नॉट मोर दॅन दिस. एक रफ एस्टिमेट राइट. तुम्हाला याच्यामध्ये GS1 राइट, त्याच्यानंतर GS2, GS3, तुमचं GS4 अँड अलोंग विथ दॅट तुम्हाला तुमचा ऑप्शनलचा पेपर 1, ऑप्शनल पेपर 1, देन ऑप्शनल पेपर 2 आणि तुमचा एसे. जर तुम्ही काउंट केलं तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 टोटल 7 सब्जेक्ट्स करायचे आहेत. आणि 7 सब्जेक्ट्स हे मार्किंग, ह्याचे मार्क काउंट होतात. 2 लँग्वेज पेपर ऑब्व्हियसली ते याचे असतात म्हणजे क्वालिफाईंग असतात लाइक. बट इथे क्वालिफाईंग नाही, इथे तुम्हाला पूर्ण पाहिजे राइट. सो जर तुम्ही विचार केला, की जर तुम्ही आता प्री नाही केलं राइट, सॉरी आता मेन्स नाही केलं, फक्त प्रीवर फोकस केला, नंतर तुम्ही विचार केला, की जेव्हा आमची प्री होईल आम्ही तेव्हा बघू लाइक की बाबा आम्हाला काय करायचंय. सो नाऊ इमॅजिन 70 टू 80 डेजमध्ये तुम्हाला 1 जीएस, 4 जीएस, 2 ऑप्शनल आणि एसे करायचंय. खरंच जर तुम्ही आधीपासून प्रिपेअर्ड नसाल, तुम्हाला वाटतं हे पॉसिबल आहे? सी, असं म्हणत नाही की कोणी केलं नसेल किंवा कोणाकडून होणार नाही. बट अगेन ते एक्सेप्शन्स आहे. आपल्याला एक्सेप्शन बनायचं नाहीये. आपण एक नॉर्मल स्टुडंट आहोत. आपल्याकडे आता टाईम आहे. आपल्याकडे चांगल्याकी गाईडन्स पण आहे, राइट? सो त्या 70 टू 80 डेजमध्ये नोट्स म्हणजे की बाबा तुम्हाला पुन्हा आणि अगेन की तुम्हाला जर त्यात नोट्स नसेल, तर मग बाहेरून नोट्स घेऊन ते रेफर करून तुम्हाला म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं मार्केटमध्ये कंटेंट ना खूप जास्त आहे. त्याला ना इन्फोडेमिक म्हणतात. शब्द माहिती आहे का ना? इन्फोडेमिक नावाचा शब्द असतो. इन्फोडेमिक. इन्फोडेमिक म्हणजे काय, की मार्केटमध्ये ना एक्सेसिव्ह इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. एक्सेसिव्ह इन्फॉर्मेशन. तुम्हाला सांगतो, जर असं तुम्हाला विश्वास नसेल ना, डू वन थिंग. तुम्ही वेदांत झेरॉक्स पडल्याकडे जा. जर तुम्ही गेला पण असाल, मला माहिती आहे, जे नसेल त्यांनी व्हिजिट करा. माझ्या साइडला बघा त्यांनी एक टेबल लावलाय आणि तिथे जा. तिथे एवढं मटेरियल आहे. लिटरली एवढं मटेरियल आहे, की एका टॉपिकसाठी तुम्हाला वेगवेगळ्या क्लासेसचे, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सचे, वेगवेगळ्या टॉपर्सचे सर्वांचं तुम्हाला एका ह्याच्यासाठी नाही म्हटलं तरी मिनिमम 5 रिसोर्सेस भेटतात. हां. आता विचार करा, GS 1, 2, 3, 4, 5, 20 झाले आणि ऑप्शनल तर करायचं आहे, ते तर मी त्याला एक्सक्लूडच करतो. सो ट्रस्ट मी, तुम्हाला वाटतं 70 टू 80 डेजमध्ये एवढं गो थ्रू करायचं आहे आणि गो थ्रू करून फक्त चालणार नाही, तर तुम्हाला ते एक्झाममध्ये लिहायचं सुद्धा आहे आणि तुमची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस नसेल, तर ते अगेन आणखी एक डिफरंट टास्क बनतं ऑर लेट्स से डिफिकल्ट टास्क बनतं. सो व्हाय दिस इज इम्पोर्टंट नोट मेकिंग. जर तू आणि अगेन एक आपलं मी तर हे सांगायचं राहिलं, की आपल्या इनिशिएटिव्हचा मोटो काय आहे? खूप सिंपल आहे. सॉरी.
जस्ट अ सेकंड. 1 GS 1 बुकलेट, राइट? ही तुमची एक बुकलेट म्हणजे काय? ते नाही का ₹70 और ₹80 ची ते एकदम कोरी पेजेसची हे येते. ती कोरी पेजेसची बुक येते ना झेरॉक्सच्या ह्याच्यामध्ये. बस 1 GS त्याच्यावरती आपल्याला नोट्स नाही बनवायच्या. आता आपल्याकडे टाईम आहे. आरामात करायचं आहे. बाबा एक सिलेबसचा टॉपिक घेतोय, सिलेबसचा कीवर्ड्स उचलतोय. त्या कीवर्ड्सवर ॲट मोमेंट आपल्याकडे वेळ आता हार्डली मी म्हणणार नाही खूप जास्त 1 और मॅक्स टू मॅक्स 2 रिसोर्स करू. त्या रिसोर्समधलं जे काही चांगलं असेल, अगेन मी हे पण सांगतो की त्या 2 रिसोर्समध्ये रिपिटेशन असणार आहे. कारण की एखादा कन्सेप्ट तर चेंज होईल ना. फॉर एक्झाम्पल इथिक्स. लेट्स से एथिक्स. इथिक्स कोणत्या पण बुकमध्ये डेफिनेशन व्हॅरी करतील, आय ॲग्री. बट असणार तर शेवटी तेच आहे ना. 1-2 केले मोर दॅन सफिशियंट, राइट? सफिशियंट झालं त्याच्यानंतर काय की ते आपल्याला आपल्या बुकलेटमध्ये लिहून काढायचं. सिलेबस यासाठी इम्पॉर्टंट आहे बिकॉज सिलेबस इज लाइक अ ब्लूप्रिंट, की आपल्याला नक्की कशाबद्दल नोट्स काढायचे आहे, कशा पद्धतीने काढायचे, कोणकोणते कीवर्ड्स असणार आहे, त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज कंप्लीट नोट मेकिंग. आता हे तुम्हाला इम्पॉर्टंट यासाठी असेल बिकॉज जेव्हा तुम्ही मेन्सला अपिअर व्हाल, तुम्ही एवढे खुश असाल की अरे आम्हाला बाहेर जायची गरज नाहीये. आम्ही आधी एफर्ट्स टाकले. ते एक कोट आहे ना, की बाबा दोज हू ब्लीड ड्युरिंग द टाईम ऑफ पीस आर काय दे ब्लीड लेस ड्युरिंग द टाईम ऑफ वॉर. म्हणजे जे वॉरच्या आधी प्रिपेअर करतात ना, त्यांना वॉर टाईमला खूप कमी एफर्ट्स घ्यावे लागतात, राइट? सो दिस इज युअर पीस टाईम ॲज ऑफ नाऊ, राइट? पण जेव्हा तुम्ही मेसला जाल ना, तेव्हा काय होईल की तुमच्याकडे नोट्स रेडी असतील आणि मी सांगितलं 1 GS 1 बुकलेट. नाऊ इमॅजिन जर तुमची 70 टू 80 पेजेसची बुकलेट जरी असेल, लेट्स इमॅजिन झाली. अरे तुम्ही एका दिवसात हे रिवाइज करू शकता ना. एका दिवसात जर तुम्ही हे रिवाइज करू शकतात म्हणजे काय की यू आर ऑलरेडी आन्सर रेडी. आणि अगेन आपलं काय आहे सेकंड मोटिव्ह, बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग. अगेन बेसिक्स का बरं मी ते ॲडव्हान्स का लिहिलं नाही? ॲडव्हान्स हे का लिहिलं नाही? कारण आपल्याकडे मी नोटीस केलं आहे, महाराष्ट्रामध्ये कल्चर असं आहे, की मुलं आन्सर रायटिंगकडे फोकस करत नाहीत. त्यांचं असं असते, ज्या दिवशी मला तहान लागेल त्या दिवशी विहीर खोदू. आधीपासून विहीर खोदून ठेवत नाही. मग जेव्हा ते मेन्ससाठी असे प्रिपेअर होत असतात, "अरे मला आन्सरच येत नाही. मला बेसिकच माहीत नाही कसं लिहायचं. स्ट्रक्चरिंग काय असतं मला माहीत नाही. कोणते कीवर्ड्स टाकायचे." राइट? असे इश्यू फेस होतात. सो सेकंड मोटिव्ह काय आपला, की बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग. ही आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये काय, की बाबा स्ट्रक्चरिंग. विचारलं काय आहे? मला लिहायचं काय आहे? हिडन डिमांड कोणती आहे त्या क्वेशनमध्ये? लेट्स से फॉर एक्झाम्पल एखादी क्वेशन असेल, की प्रॉब्लेम विचारले, ऑटोमॅटिकली तुमच्या आन्सरमध्ये सोल्युशन आले पाहिजे. हे त्याची हिडन डिमांड झाली. हे आपण आपल्या याच्यात करणार आहोत. त्याच्यानंतर डायसेक्शन ऑफ गिव्हन आन्सर, की बाबा एखादी क्वेशन बघितलं असेल तुम्ही, कधी-कधी लांब-लचक मोठमोठे क्वेशन असतात. मग त्याला डायसेक्ट कसं करायचं? त्याला ब्रेक कसं करायचं? मी कोणकोणते पार्ट्स ॲड्रेस करणार? अगेन दॅट विल बी इन युअर बेसिक आन्सर रायटिंग. त्याच्यानंतर हाऊ टू व्हॅल्यू ॲड. आता व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काय? एक तर तुमचं झालं, की तुम्हाला हिडन जी डिमांड आहे, ती ॲड्रेस करायची आहे. बरोबर आहे? राइट? त्याच्यानंतर डेटा, फॅक्ट्स, राइट? हे ॲड करायचे. नाऊ आता डेटा फॅक्ट्स हे कधी आपण करणार? आपण जेव्हा नोट्स बनवू, राइट? प्लस त्याच्यामध्ये येईल तुमचं करंटचं व्हॅल्यू ॲडिशन. अगेन करंट हा असा पार्ट आहे जो ओव्हर द पिरियड ऑफ नाईट होत नाही. करंट करायसाठी तुम्हाला डेली एफर्ट्स टाकावे लागतात. डेली एफर्ट्स म्हणजे काय, की तुम्हाला रोजचे न्यूजपेपर वाचावे लागतील. एखादी न्यूज इम्पोर्टंट आहे ती नोट डाउन करावी लागेल. त्याला तुम्ही कोणत्या सिलेबसच्या पॉइंटसोबत लिंक करता आणि मग जेव्हा त्याच्यावर क्वेशन येतो, तुम्ही ते न्यूज ॲड करता का? करंटचा रेफरन्स देता का? दॅट इज इम्पोर्टंट, राइट? सो दॅट इज युअर व्हॅल्यू ॲडिशन, राइट? त्यानंतर एनालिसिस ऑफ टॉपर्स कॉपीज खूप ईझी आहे, की बाबा टॉपर्स येतात. तर टॉपर्स येतात म्हणजे काय मार्क आणतात. मार्क आणत असतील आपल्याकडे तर हे एक चांगलं आहे, की बाबा आपल्याकडे यांच्या कॉपीज अवेलेबल होऊन जातात. मग त्या कोणत्या पण इन्स्टिट्यूशनच्या असो किंवा टॉपर्सचे Telegramवर चॅनल असतात. ते स्वतः ते अपलोड करतात, राइट? सो त्यासाठी मुद्दा हे महत्त्वाचं, की आपण त्यांनी नक्की कोणता अप्रोच ठेवला होता. मग आपण त्या अप्रोचच्या नियर बाय जातो का? राइट? आपल्याला कॉपी नाही करायची आहे त्यांची. अगेन प्रत्येकाचं आन्सर रायटिंगची मेथड वेगळी असते, प्रत्येकाचं स्ट्रेंथ वेगळे असतात, प्रत्येकाच्या वीकनेस वेगळ्या असतात. बट आपल्याला काय, की जर हे ट्रायल एंड टेस्टेड आहे, की बाबा त्यांनी करून त्यांना मार्क येतात, तर आपल्याला पण कुठेतरी नियर बाय जावं लागेल. दॅट इज व्हाय this analysis of topper copies and approach building is important, right? That is our approach. Then current affairs मी एक्सप्लेन केलं. पण अगेन इथे काय मेन्स पर्स्पेक्टिव्ह प्लीज, हा इम्पॉर्टंट आहे. प्रीच्या पर्स्पेक्टिव्ह नाही, मेन्स पर्स्पेक्टिव्ह. ही एखादी न्यूज आली, एखादी आर्टिकल आलं, राइट? मग एक्सप्रेसमध्ये असो किंवा हिंदूमध्ये असेल, एक
खूप चांगले आर्टिकल येतात, राईट? मग ते आता काय होतं, ज्यांना एक्सपिरियन्स असतो किंवा जे वाचत असतात त्यांना माहिती आहे, की मला हा सिलेबसचा कोणता पॉइंट आहे आणि मला कोणत्या लेट्स से फॉर एक्झाम्पल, जस्ट एन एक्झाम्पल, रिसेंटली तुम्ही बघितलं असेल, की अंदमान निकोबारचा जो प्रोजेक्ट आहे, राईट? तो खूप न्यूजमध्ये आहे. हे सर्वांनी म्हणजे जे जुने स्टुडंट्स असतील त्यांना हे माहिती आहे. जे आता जस्ट जॉइन करणार असतील त्यांच्यासाठी नवीन असेल. बट अगेन एक अंदमान निकोबारचा जो प्रोजेक्ट होता खूप न्यूजमध्ये, खूप भयंकर डिबेट चालू आहे, राइट? ना आता तुम्ही याला सिलेबसच्या कोणत्या पॉइंटसोबत जॉइन करा. त्यासाठी तुम्हाला सिलेबस असणं माहीत नसते. सिलेबस कधी माहीत असेल जेव्हा तुम्ही नोट मेकिंग कराल, की अरे हां, सिलेबसमध्ये हा पॉइंट होता. जनरली आपण काय करतो, सिलेबस खूप जास्त अव्हॉइड करतो. अगेन यूपीएससी एकतर एक्झाम खूप मोठी आहे. ते विचारायला काही पण विचारतात. बट अगेन मेन्समध्ये त्यांचं एक ब्युटिफुल आहे. एक ब्युटी खूप चांगली आहे, की त्यांची ते सिलेबसमध्ये असलेले टॉपिक विचारतात. राइट? सो अंदमान निकोबार आय वाज सेयिंग काय होतं, आता तुम्ही याला कोणत्या याला तुम्ही GS1 मध्ये टाकू शकतात का? येस. कुठे? जिओग्राफीच्या सेक्शनमध्ये, सोसायटीच्या सेक्शनमध्ये. सोसायटी कसं आलं? अरे सोसायटीमध्ये ट्रायबल्स दिले आहेत ना, ट्रायबल मेन्शन आहे आणि कुठे ना कुठे आता जेव्हा अंदमान निकोबार प्रोजेक्ट बनतोय, तुम्ही शोपमॅन वगैरे ऐकलं असेल, राइट? निकोबारीज ऐकलं असेल, त्यांची लाईफस्टाईल हॅम्पर होणार आहे. तिथे येऊ शकता. नाही तर तुमच्या GS2च्या आयआरमध्ये GS2च्या आयआरमध्ये तुम्ही मेन्शन करू शकतात, की व्हाय अंदमान निकोबार प्रोजेक्ट इज इम्पोर्टंट. डिसएडव्हांटेज सांगितले, की बाबा एन्व्हायर्नमेंटला हार्म होणार. तुम्ही ते GS3 मध्ये टाकू शकता. GS3 मध्ये एन्व्हायर्नमेंटचा मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने टॉपिक येतो. एन्व्हायर्नमेंट वर्सेस इकॉनॉमी 2 कॉन्स्टंट नेहमी डिबेटमध्ये चालू असतात, राइट? त्याच्यानंतर तुम्ही GS4 मध्ये हे मेन्शन करू शकता. सो अगेन न्यूज एक आहे, पण आपण त्याला कोणकोणत्या पर्स्पेक्टिव्हने अप्रोच करतोय, कोणकोणत्या GSमध्ये आपण टाकू शकतो, हा आपला करंट अफेअर्सचा मोटिव्ह राहील, की बाबा एखादी न्यूज आहे, ही सिलेबस आपण सोबत कशी लिंक करतो, देन लिंक करून आपण ते आन्सर रायटिंगमध्ये कसं करतो, दॅट इज इम्पोर्टंट, राइट? त्याच्यानंतर वीकली डाउट सॉल्व्हिंग. ऑफ कोर्स स्टार मार्क दिला बरं, कारण मुलांना डाउट्स भरपूर असतात. आजच मला 2-4 मुलांनी डाउट विचारले, की आपला जो हे राहील, इनिशिएटिव्ह राहील त्याच्यामध्ये म्हणजे सेशन्स होतील का? म्हणजे वेदर आय विल बी टीचिंग ओर नॉट, राइट? सो अगेन मी ते एक सांगतो, की याच्यामध्ये टीचिंग नाही आहे. त्याच्यापेक्षा मी म्हणेल, की गाईडन्स. की तुम्ही कोणते सोर्सेस केले पाहिजेत, राइट? त्याच्यानंतर तुम्ही जे नोट्स काढतायत ते बरोबर आहे का? टू द लाईन आहे का? म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी स्टुडंट असेल, राइट? तो नोट्स काढतोय आणि मला दाखवले. जर मला वाटतंय की अरे तू खूप ऑफ द टॉपिक चाललंय, एवढी गरज नाहीये. तर आय विल से की बाबा हे गरज नाहीये. तर गाईडन्स महत्वाचा आहे. नोट्स गाईड करणं, रेफरन्स मटेरियल काय असेल, त्यानंतर डाउट सॉल्व्हिंग की बाबा तुम्हाला काही इश्यूज असतील, नोट्स काढण्याबाबतीत असेल किंवा ऑप्शनलला घेऊन कशा रिलेटेड UPSCमध्ये ज्याच्या रिलेटेड काही पण डाउट असेल, ते डाउट सेशनमध्ये. अगेन हे वीकली ऑफलाईन. म्हणजे फेस टू फेस. काय होतं कधी-कधी मोबाईलमध्ये डाउट विचारताना वेगळं वाटतं, की बाबा कसं विचारू काय किंवा हे किंवा ते कम्युनिकेशन बॅरियर असतो, राइट? की समोरच्याचे इमोशन समजत नाही किंवा काय नक्की विचार समजत नाही. फेस टू फेस काय होतं, की पटकन सॉल्व्ह होतं आणि अगेन वीकली आहे. प्रत्येक संडेला एक आपली मीटिंग असेल. त्या प्रत्येक संडेला आपण भेटू आणि आपण आपले डाउट्स सॉल्व्ह करू, राइट? त्याच्यानंतर आहे वीकली आन्सर रायटिंग. वन ऑफ द इम्पोर्टंट फीचर आय वुल्ड से, की आन्सर रायटिंग अगेन्स्ट तुमचं सिलेक्शन हे मेन्सवर होणार आहे. प्रीमध्ये तुम्ही 120 मार्क आणा, नाहीतर 140 आणा, नाहीतर तुम्ही कट ऑफचे 2 मार्कांनी पास व्हा. ते फक्त क्वालिफाइंग नेचरचं असेल. जर तुम्हाला UPSCमध्ये तुमचा IAS बनायचं असेल, IPS बनायचं असेल किंवा IRS बनायचं किंवा जे काही तुमची ड्रीम सर्व्हिस असेल, जर तुम्हाला पाहिजे असेल, दॅट इज मेन्स. मेन्समध्येच तुम्हाला मार्क आले पाहिजे. सो दॅट तुमचा इंटरव्ह्यू कॉल आणि इंटरव्ह्यूला अपेअर तुमचा इंटरव्ह्यू. मेन्समध्ये मार्क असतील तरच तुमची UPSC जर्नी सक्सेसफुल आहे. अदरवाईज प्रिलिम्स करून फक्त ते प्रिलिम्स पासून तुम्ही काय करणार? मेन्स इज व्हेरी इम्पोर्टंट, राइट? मेन्समध्ये की बाबा वीकली आन्सर रायटिंग. आता वीकली का ठेवली आहे? डेली का नाही? अगेन प्रारंभ जस्ट स्टार्ट करतोय. मी तुम्हाला फक्त चालणं शिकवत आहे. धावायचं आपल्याला फेज 2 मध्ये आहे. दादांनी मेन्शन केलं होतं की फेज 2 काय आहे? ते आपण नंतर आणखी तुम्हाला माहीत पडेलच काय आहे, राइट? बट धिस इज फेज 1. फेज 1 मध्ये काय तुम्हाला फक्त आता चालवायचं आहे. आपण फेज 2 मध्ये धावू. म्हणजे काय वीकली असे ठेवले कारण तुम्हाला आता टाईम टेबल जेव्हा मी दाखवेल तुम्हाला पूर्ण सेल्फ एक्सप्लेनेटरीच आहे ते. बट अगेन काय की तुम्हाला वीकली टार्गेट असतील. टॉपिकला म्हणजे बेसिकली वीकमध्ये ब्रेक केला आहे, राइट? तो तुम्ही तेवढं टॉपिक करणार. त्याच टॉपिकवर तुमची प्रत्येक संडेला म्हणजे आता मी संडेच ठेवलाय. प्रत्येक संडेला तुम्हाला त्याच्यावर आन्सर रायटिंग ऑफलाईन अगेन व्हेरी इम्पोर्टंट ऑफलाईन समोर. नाहीतर घरी बसून आरामात मस्त झोपून ChatGPT करून, एआयचा यूज करून आन्सर नाही लिहायचे. हे समोर माझ्यासमोर तुम्हाला लिहायचं आहे. टाईम बाउंडमध्ये लिहायचं आहे. ते प्रेशर फील करायचं आहे. दॅट इज
ऑफ वीकली ऑफलाईन सेशन. सो दीस आर सम बेसिक फीचर्स. आय होप तुम्हाला एक आयडिया आला असेल. थोडं मी याच्यानंतर आता काय टाईम टेबल एक्सप्लेन करून देतो, राइट? ओके. सो वी आर स्टार्टिंग विथ जनरल स्टडीज 1 जे आपला फर्स्ट मॉड्यूल किंवा फर्स्ट राहील, दॅट इज युअर जीएस स्टडी फॉर इथिक्स. नाव वाय इथिक्स? वाय नॉट GS1, वाय नॉट GS2, वाय नॉट GS3? इथिक्स का बरं? खूप सोपं आहे. एक तर हा सब्जेक्ट समजायला खूप ईझी आहे. ईझी, राइट? प्लस हायली स्कोरिंग सब्जेक्ट. तुम्ही टॉपर्सच्या कोणत्या पण कॉप्या विचारा, कोणत्या पण घ्या, सर्वात जास्त मार्क 130, 135 कशामध्ये येतात? ते इथिक्समध्ये, राइट? आणि इथिक्स हा खूप सोपा सब्जेक्ट आहे. तुम्हाला याच्यासाठी खूप जास्त नॉलेज असण्याची गरज नाही. तुम्ही फॉर एक्झाम्पल जस्ट प्रिपरेशन स्टार्ट करत असाल, तुम्ही डायरेक्ट इथिक्स पण घेऊ शकता. अगेन मी सोर्सेस जेव्हा 15 तारखेपासून आपला मॉडेल चालू होतं, राइट? 15 तारखेला मी मॉर्निंगलाच, मंडेला मॉर्निंगला सेशन घेणार 8 वाजता, राइट? त्याच्यामध्ये सोर्सेस काय असणार? तुम्ही इथिक्स कुठून करायचं आहे? प्लस नोट्स कसे काढायचे? इथिक्सचे नोट्स कसे काढायचे? हे मी सांगणार. तो एकतर हा ईझी आहे, राइट? नंतर स्कोरिंग आहे आणि इथिक्स एकदा समजलं ना, माणूस विसरत नाही. खूप सोपं असतं यार, आपण ते डेली लाईफमध्ये यूज करतो. आपल्याला फक्त ते टर्मिनॉलॉजीज, कीवर्ड्स माहीत नसतात, राइट? तो काय बघा, फर्स्ट वीक 15 ते 20 दॅट इज युअर मंडे आणि हा बहुतेक सॅटर्डे असेल. येस, 21st सनला संडे आहे. इथे डाउट सॉल्विंग. अगेन मी इथे आन्सर रायटिंग अगेन सी वाय इथे आन्सर रायटिंग नाही. फर्स्ट वीक आहे. आधी नोट्स बनवा. आधी तुम्ही त्या झोनमध्ये या, की तुम्ही प्रिपेअर करताय, काहीतरी अभ्यास करताय. मला माहिती आहे खूप लोकांनी लाँग हॉलिडे झाला असेल, ते थोडा वेळेत यायला थोडा म्हणजे फॉर एक्झाम्पल ते लिंकमध्ये यायला थोडा वेळ लागतो ना, लगेच नाही होत. सो थोडं लिंकमध्ये या. काहीतरी डाउट्स असतील, की बाबा नोट्स बरोबर काढले आहेत का? वेदर माय अप्रोच इज राइट. माझे रिसोर्सेस आहेत ते बरोबर आहे का? मला ते हेल्पफुल आहे का? राइट? त्याच्यानंतर मी माझं जीएस तर करतोय. 1 वीक ट्रायल केलं, पण मी ऑप्शनलला कसा वेळ देऊ? राइट? ऑप्शनल पण इम्पोर्टंट आहे ना, राइट? सो हे आपण सॉल्व्ह करू. फर्स्ट वीक. सेकंड वीकमध्ये अगेन तुमचे ॲटिट्यूड अँड बिहेवियर. जर तुम्ही सिलेबस असेल तुमच्यासमोर, सिलेबस ओपन करा. त्याच्यामध्ये बघा एक टॉपिकच असेल. एक टॉपिक आहे इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. हा एक टॉपिक आहे. आता ऑब्व्हियसली टॉपिक खूप मोठा आहे, त्याला मी शॉर्ट केलाय. त्याच्यानंतर सेकंड बघितलं ॲटिट्यूड अँड बिहेवियर. म्हणजे काय 1 वीकमध्ये तुम्ही याच्यावर नोट्स बनवा, रिवाइज करा. डाउट असेल तर आपण डाउट सॉल्व्हिंग. सेकंड वीकमध्ये काय केलं बघा, बिहेवियर अँड ॲटिट्यूड, राइट? याचे नोट्स बनवले, याची अंडरस्टँडिंग करून घेतली. अगेन मग संडेला आन्सर रायटिंग. म्हणजे आन्सर रायटिंग काय 28 जूनला. ऑफलाईन, टाइम बाउंड, समोर. ओके? सो दॅट इज युअर आन्सर रायटिंग अँड फॉलोड बाय डाउट सॉल्व्हिंग. ऑब्व्हियसली त्याचं आपण प्रत्येक संडेला डाउट सॉल्व्हिंग असणारच आहे. सो आन्सर रायटिंग. आन्सर्स राहील म्हणजे क्वेश्चन देईल आणि अगेन कुठले पण नाही, हे जे टॉपिक प्रिपेअर झाले आहेत त्याच्यावरच. सो दॅट जेव्हा तुम्ही लिहाल, तुम्हाला माहीत पडेल, की ॲट वी आर इन अ पोझिशन, तुम्हाला माहीत पडेल, की आम्ही लिहू शकतो का? राइट? दॅट वेदर वी आर इन अ पोझिशन वेअर वी कॅन राइट आन्सर्स ऑर नॉट, राइट? किंवा आम्ही जे वाचतोय किंवा आम्हाला जी अंडरस्टँडिंग झाली आहे, ते आम्ही पेपरवर लिहू शकतो का? इंटरव्ह्यूमध्ये बोलायचं असतं. मेन्समध्ये लिहायचं असतं. समोरच्याला जर कन्वे करायचं, की हा टॉपिक मला माहिती आहे, तुम्हाला तो लिहूनच दाखवावा लागेल. राइट? सो आय होप यू आर क्लिअर. मग नंतर काय नाही, खूप सिंपल आहे. त्याच्यानंतर ॲप्टिट्यूड अँड फाउंडेशनल अगेन टॉपिक. हे वीक 3rd, 5th जुलै त्याच्यानंतर 5th संडे. त्याच्यानंतर काय आन्सर रायटिंग, डाउट सॉल्व्हिंग. 6 जून, 11 जून कॉन्ट्रिब्युशन टू मोरल थिंकर्स, पब्लिक प्रोबेबिलिटी इन गव्हर्नन्स. नाव बघ तुम्ही बघितलं 12 जुलै. आपण स्टार्ट कधी करतोय? 15th ऑफ जून. FLT म्हणजे हे काय झालं, इथे सिलेबस संपला आहे, राइट? सो 12th ऑफ जुलै तुमचा विदिन अ स्पॅन ऑफ 1 मंथ जर तुम्ही नोटीस केलं, तर तुमचा पूर्ण GS4 संपतोय, राइट? म्हणजे तुम्ही 250 मार्क्सचं प्रिपरेशन. आय होप तुम्हाला माहिती असेल. GS 250 मार्क्सचे असतात, राइट? सो 1 मंथच्या स्पॅनमध्ये तुम्ही 250 मार्क्सचा एक GS कंप्लीट. कंप्लीट म्हणजे काय? तुमचे नोट्स रेडी झालेत, राइट? त्याच्यानंतर काय? ती आन्सर रायटिंग झाली. आन्सर रायटिंग नाही तर तुमची एक FLT झाली. ओके? सो
1 मंथ डेडिकेटेड. हेच नाही प्लस साइड बाय साइड तुमचा ऑप्शनल चालू. त्याच्यामध्ये ॲडिशन होईल करंट अफेअर्स. बाबा करंट अफेअर्स कसं अप्रोच फॅक्ट्स. त्याच्यानंतर आपला टेलिग्राम ग्रुपवर जो चॅनल बनेल राईट, त्याच्यावर कंटिन्यूज काही ना काही इनकमिंग हे इनकमिंग इन द सेन्स की इनपुट्स येत असतील की हे महत्त्वाचं आहे, हे ॲड करा तुमच्या नोट्समध्ये, हे आलं पाहिजे, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन कसं करायचं, सर्व याच्यामध्ये इन्क्लूड. सो यू कॅन सी की 15 जून आणि 12 ऑफ जुलैमध्ये तुमचा पूर्ण एक जीएस संपतोय. 4 वीक्स युअर 1 जीएस इज फिनिश. सो दॅट्स व्हॉट आपण ज्याला म्हणतो नॉनसेन्स अप्रोच. नो नॉनसेन्स अप्रोच की आपल्याला काही नाही, फक्त अभ्यास करायचा आहे, एक डेडिकेटेड वेनी करायचा आहे आणि आउटपुट काहीतरी येतंय, हे महत्वाचं आहे. सो दॅट इज दिस राईट. बाकी सेम एक्सप्लेन करण्यासारखं तर मला सेल्फ एक्सप्लेनेटरी पूर्ण आहे, बाकी काही वाटत नाही. नंतर आपलं एक अगेन तिथे 12 आणि ते 15ला आपण चालू करतो राईट. 12ला FLT झाली, एक डाऊट सॉल्विंग सेशन राहील, एक दिवसाचा रेस्ट. अगेन बघा पूर्ण वीकमध्ये मी कुठेच रेस्ट दिला नाही, फक्त शेवटचं जेव्हा पूर्ण हे संपेल, एक एक मॉड्यूल नाही, एक पूर्ण जीएस संपेल त्याच्यामध्ये एक एक हे दिलाय, रेस्टचा दिवस दिलाय. बाकी दिवस काही रेस्ट नाही. तुमच्या संडेचे जे काही प्लॅन असतील, आय एम सॉरी टू असं बोलायला नाही पाहिजे, पण तुमच्या संडेचे जे काही प्लॅन असतील ते पूर्ण कॅन्सल झालेलं आहे, कारण त्या दिवशी आपला आन्सर रायटिंग डाऊट सॉल्विंग सेशन आहे राईट. सो सॉरी फॉर दॅट. बट अगेन UPSC करायचं थोडे सॅक्रिफायसेस करावे लागतील राईट. त्याच्यानंतर GS3 वन ऑफ द थोडा ॲक्च्युअली डिफिकल्ट नसतो, खूप इझी असतो, पण मार्किंग जर तुम्ही बघितलं तर खूप 90s और 100 क्रॉस करणं खूप टफ जातं. आता ते का बरं तशी मार्किंग करतात? वी नेव्हर नो, बट अगेन वी विल एम फॉर द हायेस्ट की 100 जर भेटतात तर आपल्याला पण भेटलं पाहिजे. अगेन त्याच्यामध्ये आपण काही नाही सिलेबसला ब्रेक केला. इंडियन इकॉनॉमी, इन्क्लुसिव्ह ग्रोथ, गव्हर्नमेंट बजेटिंग, हे 3 टॉपिक राईट. हे आणि अगेन मी बनवलेलं नाहीये किंवा मी खूप जास्त रिसर्च करून किंवा खूप जास्त करून आणलेलं नाहीये. हे तुमच्या UPSCने दिलेल्या सिलेबस मधलेच पॉइंट आहे. आता फॉर एक्झाम्पल इन्क्लुसिव्ह ग्रोथ नोट मेकिंग जर करायचं म्हटलं, इन्क्लुसिव्ह ग्रोथ काय करायचं? मीनिंग ऑफ इन्क्लुसिव्ह ग्रोथ राईट. कोणकोणते एक्झाम्पल्स येतात? फायनान्शियल इन्क्लुजन, सोशल इन्क्लुजन, इकॉनॉमिकल इन्क्लुजन, पॉलिटिकल इन्क्लुजन झालं. त्याच्यानंतर काय इन्क्लुजन झालं, त्याच्यानंतर त्याचे व्हॉट आर द ॲडव्हांटेजेस, व्हॉट आर द डिसएडव्हांटेजेस, चॅलेंजेस काय, गव्हर्नमेंटने कोणकोणते इनिशिएटिव्ह घेतले, वे फॉरवर्ड, कमिटीचे नाव. बस एवढंच करायचं आहे, खूप नाही. त्याच्यामध्ये डेटा असेल, फॉर एक्झाम्पल जनधन योजना. जनधन योजना मध्ये किती झाले, किती 2 करोड, 5 करोड, किती करोड फायनान्शियल इन्क्लुजन झालं ते. त्याच्यानंतर एक फूड सिक्युरिटीसाठी आपण जे काही करतो ते पण झालं ना सोशल इन्क्लुजनमध्ये राईट. हो, असा अप्रोच की बाबा एकदम बेसिक नोट मेकिंग, पण नोट मेकिंगचं युटिलाइज कसं करता आलं पाहिजे ते. त्याच्यानंतर अगेन संडे आला. संडेचा आपला जो रिच्युअल आहे की आपण प्रत्येक संडेला एक डाऊट सॉल्विंग सेशन, त्याच्यानंतर आन्सर रायटिंग राईट. 20, 25, 26 6th वीक, त्याच्यानंतर 27 7th वीक, 8th वीक. हां, 9th वीकला म्हणजे इथे बेसिकली आपण अगेन मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला रश नाही करायचा. GS4 हा कंपॅरेटिव्हली ईझी आणि व्हॉट वी कॅन से की छोटा, म्हणजे कंपॅरेटिव्हली जर केलं ना छोटा असतो. GS3 हा थोडा मोठा आहे. याच्यामध्ये इकॉनॉमी, थोडं एन्व्हायर्नमेंट, त्यानंतर इंटरनल सिक्युरिटी, मल्टिपल टॉपिक्स आहेत राईट. सो हा थोडा मोठा, त्याच्यासाठी आपण 5 वीक म्हणजे 5 वीक. बघा मी तेच सांगतोय की अगेन जो स्टार्टिंगला कोट सांगितला होता, दॅट कंपास वॉज इन्व्हेंटेड बिफोर द क्लॉक. आपल्याला क्वालिटी सोबत कॉम्प्रोमाइज नाही करायचं आहे राईट. स्लो बट इन अ राईट डायरेक्शन. याला पण मी 4 वीकमध्ये करू शकत असतो ना, केलं असतं. ते केलं तर हे का नाही करू शकत? अगेन मला माहिती आहे की मुलांना ते झेपलं पण पाहिजे. त्यांना समजलं पण पाहिजे की आम्ही रोज जे काही अभ्यास करतो किंवा जे टार्गेट्स आहेत ते डुएबल आहेत. असं नाही की बाबा सिलेबसला घेतलं ना, कुठे पण ब्रेक केलं ना, हां, इथे 2 तिथे 3 नाही. तसं नाही. The things which are doable, we will be focusing on. And I know these things, if you are seriously preparing for UPSC, trust me, these targets which are given in the timetable are doable. I would say की more than म्हणजे तुमच्याकडे असा वेळ वाचेल, की हे झाल्यावर तुम्हाला ऑप्शनसाठी पण वेळ वाचेल. ट्रस्ट मी ऑन दिस राइट. सो GS3ला 5 वीक, कारण थोडा मोठा आहे यार. आणि अगेन आपण कॉम्प्रोमाईज नाही करणार. 1 वीक एक्स्ट्रा चालेल, आपल्याला टाईमचा इश्यू नाहीये. अगेन आपल्याला टाईम सोबत काहीच म्हणजे नाही. आपल्याला काय की क्वालिटेटिव्ह झाला पाहिजे. राइट? त्याच्यानंतर अगेन फॉलोड बाय FLT अँड डाउट सॉल्व्हिंग सेशन. 6th सो राइट? बघा GS3, GS3, GS3
FLT आली 16 ऑगस्टला. चालू कधी केला होता आपण? ओके, जस्ट अ सेक. हां, 12ला इथिक्स झालं. हां, चालू केलं आपण 15ला. अगेन 1 मंथ, 5 वीक झाले. 16 ऑगस्टला एक आपलं FLT म्हणजे तुमचं. त्याच्यानंतर 1 दिवसाचा रेस्ट, चिल, थोडा आराम करा. थकले असाल, कोणाला भेटायचं असेल भेटून येऊ शकता, राइट? त्याच्यानंतर आहे जनरल स्टडीज 2, राइट? आता बघा प्लॅनिंग पण असं केलंय, की तुम्हाला ना, तुम्ही काय होतंय हळू-हळू डिसेंबर मंथकडे जाताय, हळू-हळू प्रिलिम्सकडे जाताय. जर तुम्ही प्रिलिम्सचे हे बघितले काय म्हणतो आपण सब्जेक्ट्स कोणकोणते असतात. त्याच्यामध्ये तुम्ही बघा हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, राइट? त्याच्यानंतर करंट, त्यानंतर बघा ना, की जे प्री स्पेसिफिक टॉपिक एन्व्हायर्नमेंट झालं त्याच्यामध्ये. त्यानंतर प्री स्पेसिफिक ते बघा पॉलिटी बघा बरोबर इथे आला. म्हणजे तुम्हाला काही थोडं लक्ष्मीकांत वाचू शकता तुम्ही, राइट? वाचावीच लागणार आहे ऑफकोर्स. पण तुम्ही ते प्रीसाठी पण करा. त्याच्यामुळे बघा, की GS1 सर्वात शेवटी असं ठेवलं कारण त्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी आणि सोसायटी ठीक आहे. सोसायटीमध्ये पण बघा, की सोसायटी फर्स्ट वीकमध्ये ठेवला आहे. कारण की तो सोसायटी झाला तो मेन्सचा आहे. त्याला जनरली प्रीमध्ये एवढा स्कोप किंवा एवढा त्याचा वेटेज नाही आहे. पण हिस्ट्री आणि जिओग्राफीचा असतो, राइट? मग त्याला बरोबर जाणून शेवटी ठेवलं. सो दॅट मग जेव्हा तुम्ही स्विच कराल मेन्सपासून प्रीला, तुम्हाला एक स्मूथ ट्रान्झिशन होईल, राइट? सो आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. दॅट इज वाय मग GS2 त्याच्यामध्ये बघा हां, आता फर्स्ट वीक इज इंटरनॅशनल रिलेशन फर्स्ट वीकमध्ये डुएबल आहे का? द आन्सर इज येस. आता हे जेव्हा मी त्या टाईम पिरियडमध्ये पोहोचेल, कसं पोहोचेल सर जर आता सांगितलं, तर ते काय सांगेल ना, डुएबल तर आहे. 1 वीकमध्ये डुएबल कसं आहे मी तुम्हाला हे पण सांगेल. खूप सोपं असतं. कसं थोडं स्मार्टनेस, थोडं स्मार्टनेस थोडं वापरायचं, राइट? मी तेव्हा सांगेल कसं डुएबल आहे. जर आता सांगितलं तर मग जे हे करतील लेट्स से की जे म्हणजे प्रारंभ इनिशिएटिव्ह ते एनरोल करतील त्यांना पण तर काहीतरी स्पेशल राहिलं पाहिजे ना. पण डुएबल तर आहे, राइट? त्याच्यानंतर सेकंड इज द आन्सर रायटिंग ओके. इंडियन कॉन्स्टिट्यूशन पार्ट 1, पार्ट 2, इंटरनॅशनल रिलेशन त्याच्यानंतर हां, गव्हर्नन्सला पण बघा मी याच्यामध्ये पण गव्हर्नन्स 1 आणि गव्हर्नन्स पार्ट 2 आहे. आता हे आपण डिसाईड करू जेव्हा तिथे पोहोचू. आता हा कोणता महिना चालू आहे? ऑगस्टमध्ये चालू आहे. आपण सध्या जूनमध्ये आहे. सो फ्युचर प्रिडिक्शन देणं कठीण आहे, की बाबा तुम्ही हेच टॉपिक आता गव्हर्नन्सला 2 पार्टमध्ये का केलाय? जेव्हा तुम्ही सिलेबस बघाल, GS3 मध्ये GS2 मध्ये पण बघितलं ना खूप मोठे-मोठे टॉपिक दिले आहे. सो तेव्हा तुमची अंडरस्टँडिंग काय आहे? तुम्ही कोणत्या लेव्हलवर स्टँड करता किंवा तुमची तेवढी प्रॅक्टिस झाली आहेत का? तुम्हाला खूप जास्त हेवी तर जात नाहीये. त्याच्यामुळे मग आपण काय करू, त्या पॉइंट ऑफ टाईमला मी तुम्हाला सांगेल, की बाबा ह्या वीकमध्ये तुम्हाला गव्हर्नन्सचे हे पॉइंट करायचे आहे. नेक्स्ट वीकमध्ये हे करायचं. आपण हे तेव्हा डिसाईड करू. आधी हे प्री डिटरमाइंड नको. आणि अगेन हे पण डुएबल आहे. त्याच्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशन. पण अगेन हे मेन्सचा फोकसनी किंवा मेन्सचा पर्स्पेक्टिव्ह, प्रीच्या पर्स्पेक्टिव्हनी नाही. त्याच्यानंतर 20 सप्टेंबरला अगेन याला पण 5 वीक आहे, राइट? एक तुम्हाला मोठा सांगूनच देतो, की GS4 ला 4 वीक 4 4 वीक्स. GS2 ला आहे, GS3 होतं ना आपलं. GS3 ला आहे 5 वीक्स. GS2 ला पण 5 वीक का बरं? कारण मोठे आहेत. 1 वीक एक्स्ट्रा लागणार आहेत. सिमिलरली गोज विथ GS1. काय इथे आहे 5 वीक. अगेन इथे पण 5 वीक. तो टोटल 19 वीक्सचा प्लॅन आहे आपला. ओके. तो एक बघा 19 वीक्स ते किती एकदम टाईम कन्झ्युमिंग किंवा टाईम टेकन बट अगेन तेच की एकदा करायचं पण चांगलं करायचं. असं नको राहिलं की 10 हप्त्यामध्ये मी संपवून टाकतो आणि मग काय आउटपुट काय होतं काहीच नव्हतं. 19 वीक्स बट क्वालिटेटिव्ह 19 वीक्स. सो त्याच्यानंतर त्याच्यानंतर जनरल स्टडीज FLT नाव सप्टेंबर महिन्यात चालू होतं GS जनरल स्टडीज 1. ओके. त्याच्यामध्ये बघितलं जर फर्स्ट इंडियन सोसायटी अगेन का बरं? कारण की त्याचा प्रीमध्ये एवढा वेटेज नाही किंवा तेवढा काही युसेज नाही आहे. त्याच्यानंतर अगेन हिस्ट्री 1, हिस्ट्री 2 ला काय केलंय? एक इंडिया त्याच्यामध्ये एक हिस्ट्रीमध्ये आपलं जर आपण घेतलं तर आर्ट अँड कल्चर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने. अगेन मेन्स पर्स्पेक्टिव्ह इज व्हेरी इम्पोर्टंट. मी हे जे काही सांगतो हे सर्व मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने आहे, नॉट फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ प्रिलिम्स. ओके. सो हिस्ट्री
फर्स्ट हिस्ट्रीमध्ये आपण घेऊ आर्ट अँड कल्चर. आता तुम्हाला माहीत जर तुम्ही कधी पेपर बघितले असाल UPSCचे, न्यू असतील त्यांनी बघितले नसणार ऑफकोर्स, पण ज्यांनी आधी बघितले असेल तर बघा तुम्हाला आर्ट अँड कल्चरवर 3 क्वेश्चन असतात. 10-10 मार्काचे 2 किंवा त्याच्यानंतर वर्ल्ड हिस्ट्रीवर असतो. वर्ल्ड हिस्ट्री करायचं नसतं. अगेन ते पण सांगतो मी. बट अगेन आर्ट अँड कल्चर, मिडिव्हल आणि मॉडर्न. मॉडर्नला 2 पार्टमध्ये याच्यामध्ये आर्ट अँड कल्चर आणि मिडिव्हलच घेऊ. होऊन जातं. त्यानंतर सेकंड हिस्ट्रीमध्ये मॉडर्न हिस्ट्री प्लस वर्ल्ड हिस्ट्री. सो दॅट्स वाय 2 पार्टमध्ये हिस्ट्री, राइट. नंतर जिओग्राफीमध्ये पण सेम आहे. जिओग्राफी, फिजिकल जिओग्राफी, त्याच्यानंतर क्लायमॅटिक कंडिशन्स असतात, त्यानंतर वर्ल्ड इव्हेंट्स असतात, त्याच्याबद्दल जिओग्राफी, वर्ल्ड जिओग्राफी असतं आपण ज्याला म्हणतो, राइट. सो दॅट इज देअर, राइट. हिस्ट्री आणि मला वाटतं हिस्ट्री शेवटी आहे. आधी इंडियन सोसायटी, जिओग्राफी पार्ट 1, जिओग्राफी पार्ट 2, देन हिस्ट्री अँड 1 नोव्हेंबर. तो तुमचा 15ला प्लॅन चालू होईल, राइट. 15th ऑफ जून, दॅट इज युअर मंडे. ओके. आणि संपणार कधी आहे? 1 नोव्हेंबर. 1 नोव्हेंबरला तुमचा काय आहे? संडे. 1 नोव्हेंबरला संडे तुमची FLT. ओके. तो 15 जूनला चालू होईल आणि 1 नोव्हेंबरला संपून जाईल. 19 वीक्स बनतात. ओके. आणि 1 नोव्हेंबर का बरं? कारण 8 नोव्हेंबरची दिवाळी आहे. मी हे पण सांगून टाकतो, राइट. तो असं नको व्हायला यार, की दिवाळी येते तरी पण आम्ही अभ्यासच करतोय. नाही. हे पण तुम्ही पण एन्जॉय करा. आता तुम्हाला पण दिवाळीच्या मध्ये काय माहिती आहे का? जेव्हा तुमचं हे पूर्ण झालं असेल, जेव्हा तुम्ही घरी जाल दिवाळीसाठी, राइट. आणि जेव्हा तुम्ही दिवाळी सेलिब्रेट कराल, तुम्हाला काहीतरी असं वाटेल, की यार दिवाळी सेलिब्रेट करतो, पण ह्यावर्षी दिवाळी वेगळी यासाठी आम्ही काहीतरी करून आलोय. काय केलंय तर आमचे पूर्ण GSA नोट्स बनले आहेत, राइट. त्याच्यानंतर आम्ही काय केलंय, अरे आम्ही आन्सर रायटिंग करून आलोय, FLTs देऊन आलोय, आमचे डाउट सॉल्व्हिंग म्हणजे बेसिकली काय करंटचे सेशन झाले. आम्हाला माहिती आहे की न्यूजपेपर कसा रीड करायचा फ्रॉम द मेन्स पर्स्पेक्टिव्ह. तुम्हाला न्यूजपेपरचे जे डाउट्स असतात, की आम्ही न्यूजपेपर कसा रीड करू, ते तुम्हाला डाउट्स राहणार नाहीत, राइट. आणि अगेन तुम्हाला मी सांगतो, जेव्हा तुम्ही 1 नोव्हेंबरला हा अगेन आता याच्यामध्ये महत्वाचं आहे, की तुम्ही हॉनेस्टी राहणं किंवा तुम्ही स्वतः ते एफर्ट्स टाकणं हे बेअर मिनिमम एक्स्पेक्ट. कसं असतं ना, मी तुम्हाला म्हणू शकतो, की हे कर, राइट. करायचं तुम्हाला आहे, राइट. काही पण प्रॉब्लेम असेल, काही पण अडचण असेल किंवा काही पण इश्यू असेल, आम्ही सॉल्व्ह करायसाठी असणार आहे, बट ॲट द एंड ऑफ द हे तुम्हाला करायचं आहे, राइट. हे फक्त ब्लूप्रिंट आहे. हे फक्त गाईडन्स पाहतं, की तुम्हाला चालायचं तुम्हालाच आहे, राइट. आता आम्ही ऑब्व्हियसली मी, विराज दादा, अमित दादा, वैभवी आम्ही सर्व राहू तुमच्यावर चेक्स एंड बॅलन्स ठेवायसाठी. बट ॲट द एंड ऑफ द तेच ना, की तुम्हाला करायचं आहे. की तुमच्या आतून आलं पाहिजे, की नाही आम्हाला करायचं आहे. एवढा चांगला प्लॅन आहे, तर आम्हाला फॉलो करायचा आहे. ट्रस्ट मी तुम्हाला हे पण सांगतो, जेव्हा तुम्ही हॉनेस्टली हा पूर्ण प्लॅन फॉलो कराल, राइट. जेव्हा तुम्ही हे पूर्ण ॲज इट इज म्हणजे की बाबा तुमच्या कन्व्हिनियन्सने किंवा कन्व्हिनियन्स इज व्हेरी बॅड वर्ड, राइट. कन्व्हिनियन्सपेक्षा की तुमच्या अकॉर्डिंग सेम फॉलो करताय, राइट. पण मनापासून करताय किंवा काहीतरी एक डोक्यात आहे, की मला काहीतरी मेन्स लिहायची आणि मेन्स अशी लिहायची, की माझी एकदाच मला मेन्स लिहून पूर्ण गो थ्रूच व्हायचं आहे. सो दॅट इज दिस, राइट. आणि तुम्हाला 1 नोव्हेंबरला ती सॅटिस्फॅक्शनची फीलिंग येईल, ट्रस्ट मी. तुम्ही जेव्हा सांगाल ना, की हर 4 महिन्यामध्ये मी पूर्ण अख्खे मेन्सचे 4 GS संपवून टाकले, अलोंग विथ नोट मेकिंग, अलोंग विथ आन्सर रायटिंग. हे खूप पॉसिबल. आणि मी तुम्हाला हे पण सांगतो, हे कुठेच मेन्शन नाहीये, बट हे सांगणं खूप महत्वाचं आहे, राइट. की बघा, अ, आता 3 टाइपचे लोकं असतील. एक जे फर्स्ट टाईम ज्यांनी UPSC जस्ट स्टार्ट केलाय, त्यांना काहीच आयडिया नाहीये. तो एक असतील ते फर्स्ट टाइमर. सेकंड असतील ज्यांचं बेसिक झालंय. बेसिक झालंय म्हणजे काय, की त्यांनी प्री अटेम्प्ट दिला आहे. त्याच्यामुळे त्यांचं बेसिक झालंय. त्यांना ॲट बेसिक माहिती आहे काय असतं. थर्ड असतील ज्यांनी मेन्स पण दिली आहे. हां. तर हे जे तिन्ही कॅटेगरीचे लोकं हे वेगवेगळ्या लेव्हलवर स्टँड करतात, राइट. वी कॅनॉट से की थिस 3 आर इन अ सेम रूम ऑर लेट्स से की आर इन अ सेम पोझिशन. जेव्हा मी तुमचे वीकली आन्सर रायटिंग इव्हॅल्युएट करणार, जेव्हा मी बघणार, मला वाटतं की बाबा तुमचे वीकली आन्सर रायटिंग अप टू द मार्क नाहीये किंवा तुम्ही जे वीकली जे काही प्रिपेअर करताय, ते जसं मला पाहिजे किंवा तुमच्याकडून जेवढ्या एक्स्पेक्टेशन्स आहे की ॲज अ UPSC ॲस्पिरंट त्या नाही आहेत. मी तुम्हाला डेली आन्सर रायटिंग सुद्धा सजेस्ट करतो. हा होता हिडन फीचर डेली आन्सर.
नाउ द थिंग इज हे डेली आन्सर रायटिंग इव्हॅल्युएट होणार का? हे डेली आन्सर रायटिंग इव्हॅल्युएट तुम्ही तुमचे करायचे. बट कसे करायचे ते मी सांगणार. करता येतं. काही काही मोठा टास्क नाहीये. आणि डेली आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला एफ-एल-टी सॉल्व्ह नाही करायचं आहे. हार्डली प्रत्येक टॉपिकवर 2 क्वेशन लिहायचे आहे बस. पण हे केव्हा सांगणार? जेव्हा तुम्ही वीकली आन्सर रायटिंग करताय आणि मला दिसतंय की तुमचे ते वीकली आन्सर रायटिंगमध्ये बरोबर येत नाहीये. ओन्ली देन आय विल सजेस्ट धिस वीकली आन्सर रायटिंग. ओके. सो आय होप तुम्हाला एक बेसिक आयडिया आला असेल की व्हॉट इज प्रारंभ. नक्की प्रारंभ बॅच काय आहेत? ठीक आहे. खाली तर बेसिक आहे. हां, इथे दिलं आहे फेज 2 बट अगेन फेज 2 आपण हे थोडं सरप्राईज एलिमेंट राहू देऊया. कारण याला वेळ आहे. ठीक आहे. सध्या आपला फोकस आहे ड्युरेशन कन्सिस्टंट आहे बघा. हां, याची कंडिशन पण काय बघून घ्या. दॅट ओन्ली कन्सिस्टंट स्टुडंट्स फ्रॉम द असं नाही की बाबा तुम्ही डायरेक्ट फेज 2 मध्ये जॉइन होता. म्हणजे फेज 1 केला पण तुम्ही एवढं डेडिकेट केला नाही. फक्त करायचं म्हणून केला आणि नंतर पैसे आहे म्हणून फेज 2 करतो तर दॅट इज वी वोंट अलाऊ दॅट. ओके. ओन्ली सिन्सिअर स्टुडंट कारण की फेज 2 विल बी मोर इंटेन्सिव्ह दॅन धिस. ओके. तो फक्त ट्रेलर आहे. असली पिक्चर तो हे. तर नाहीये ते पण एक चांगलं आहे. पण अगेन की त्यांना डेडिकेटेडली करायचं आहे त्याच्यासाठी. सो आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल व्हॉट एक्झॅक्टली द प्रारंभ इज. नक्की इनिशिएटिव्ह काय आहे? आणि अगेन हे फक्त एक बेसिक इंट्रोडक्शन की काय होतं, काय नाही. आपण जेव्हा याच्यामध्ये भेटू, इनिशिएटिव्हमध्ये भेटू, जेव्हा आपले असे सेशन्स होतील, जेव्हा ऑफलाईन सेशन्स होतील, जेव्हा आन्सर रायटिंग होईल, ट्रस्ट मी तुम्हाला आणखी जास्त मजा येईल. तुम्हाला वाटतं मेन्स खूप टफ आहे. ट्रस्ट मी मेन्स हे सर्वात वन ऑफ द ईझीएस्ट आहे. द थिंग इज तुम्हाला तो राइट अप्रोच माहिती पाहिजे. राइट? सो विराज दादा काहीतरी बोलेल. ओके. सो येस, आय होप मित्रांनो, तुम्हाला सगळ्या डिटेल्स आणि बरेच डाउट्स किंवा सेल्फ एक्सप्लेन गोष्टी आहेत अशा मला नक्की कळायला असेल. काही पण असेल तरी मित्रांनो, तुम्ही Telegramवर किंवा WhatsAppवर किंवा इनफॅक्ट ऑफिसच्या फोनवर कॉन्टॅक्टही करू शकता. त्याच्यातही काही इश्यू नाही. बट जर्नी असते यू-पी-एस-सीमध्ये. यू-पी-एस-सी फेज आहे आणि जर तुम्ही प्रिपेअर करायला रेडी आहात आणि तुम्ही जर ते वी आर डेफिनेटली हिअर टू गाईड यू इन एव्हरी पॉसिबल मॅनर. सौरभने बाकी सगळं एक्सप्लेन केलेलंच आहे. आय थिंक विल स्टॉप हिअर अँड ऑल द व्हेरी बेस्ट मित्रांनो. आज जे तुम्ही कराल, आज जो टाईम आणि एफर्ट कराल, गिव्ह यू गुड आउटकम इन द कमिंग डे. ओके. थँक यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.